सुगरण सुगरण करते संसार सुखाचा. नमस्कार. वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरणच्या आजच्या भागात मी योगिनी चौक बोराडे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. हाय कविता. हाय योगिनी. सुगरणच्या किचन मध्ये तुझं स्वागत. थँक्यू. कविता, मग आज कोणती रेसिपी घेऊन आली असतो आमच्यासाठी? महाराष्ट्रीयन छोले. आम्ही इथे तयारी करून घेतो, तुम्ही साहित्य लिहून घ्या. साहित्य: हळद आणि मीठ टाकून शिजवलेले छोले 1 बाउल, नारळाचं दूध 1 वाटी, तेलात फ्राय केलेला टोमॅटो 1, तेलात फ्राय केलेला कांदा 1, भाजलेलं सुकं खोबरं 1 छोटी वाटी, लसणाच्या पाकळ्या 5 ते 6, आल्याचे तुकडे 3 ते 4, लाल मिरची पावडर 2 चमचे, गरम मसाला 1.5 चमचा, कांदा लसूण मसाला 1 चमचा, कोथिंबीर, तेल आणि मीठ. आपण कांदा आणि टोमॅटो दोन्ही तेलात फ्राय करून घेतले. आता प्रथम त्याचं वाटण करून घेऊया. ओके. हा किती? 1 टोमॅटो घेतला हो, आणि 1 कांदा. त्याच्यामध्ये आपण हे सुकं खोबरं भाजून घेतले तेही टाकायचं. ओके. ते किती? 1 छोटी वाटी. हां. गार्लिकचे 5-6 क्लोव्ज. लसणाच्या 5 ते 6 पाकळ्या. अद्रक 3-4 छोटे छोटे पीस. आल्याचे तुकडे 4-5 पीस. आता हे वाटून घेऊया. कढई घ्या. आता वाटण आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया. अच्छा. गेल साधारण 2 नाही तर 3 चमचे. 2 ते 3 चमचे तेल. लाल मिरची पावडर 2 चमचे. 2 चमचे. 2 चमचे लाल तिखट. आता गरम मसाला 2 चमचे. 2 चमचे. 1.5 चमचे. 1.5 चमचे. कांदा लसूण मसाला 1 चमचा. हा. 1 चमचा. हा, 1 चमचा. तुमच्याकडे खूप तिखट खातात का ग? खूप. लक्षात येतं माझ्या. जे तू 1 चमचा 1.5 चमचा जे काही तू तिखट टाकतेस. वा वा. आता याला तेल सुटायला लागलंय. आता याच्यामध्ये आपण नारळाचं दूध टाकूया. ओके. महाराष्ट्रीयन छोले आपण याला नाव का दिले? कारण याच्यामध्ये आपण नारळाचं दूध वापरतोय म्हणून. अच्छा. आता ट्विस्ट ओपन झालेला आहे. हे महाराष्ट्रीयन छोले अशासाठी आहेत कारण यात नारळाचं दूध पडलेलं आहे. छोले त्याच्यात ते आपण हळद आणि मीठ टाकून अगोदर शिजून घेतलेले. अच्छा. किती शिट्ट्या? 4 शिट्ट्या. 4 शिट्ट्या. सगळे वापरत? कोथिंबीर वरतून. कोथिंबीर भरपूर. कोथिंबीर. बस. मीठ बघ एवढं. आता आपले छोले रेडी. छोले तयार. गप्पांमध्ये छोले तयार कधी झाले कळलं सुद्धा नाही. मस्त. वाव. महाराष्ट्रीयन छोले मी टेस्ट करून बघते. झणझणीत झालंय. छान तिखट, मस्त तर्रीदार आणि नारळाच्या दुधाने त्याला खरंच छान टेस्ट आली आहे. नॉर्मली पंजाबी छोल्यांमध्ये आपण दालचिनी किंवा खडा मसाला जास्त वापरतो, पण यात तू ते न वापरता तू कुठला तो कांदा लसूण मसाला वापरलास ना, त्या मसाल्याची पण एक कशी म्हणजे मला अजूनही असं झणझणीत टेस्ट लागते आणि छान मस्त झालेत छोले. थँक्यू. मजा आली खाऊन मला. थँक्यू सो मच. आज तू इथे आलीस आणि इतकी छान रेसिपी आमच्यासोबत शेअर केलीस. पाहत राहा वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण. मी सुगरण सुगरण करते संसार सुखाचा.